रामराम शेतकरी मित्रांनो, मी संतोष शोडे पाटील, फळबाग सोबती. आज आपण पैठण तालुक्यातील धरणाच्या बॅक साईडला, बॅक वॉटर्सला तारू पिंपळवाडी या गावात आलेलो आहोत. इथं आपण शेतकरी ऋषिकेश कनसे यांच्या शेतात आलेलो आहोत. आपण मागच्या 3 महिन्यापूर्वी या बागाची ट्रीटमेंट सुरू केली होती, ज्यावेळेस विश्रांतीच्या काळात संपत आलेला होता आणि तणाचा काळ सुरू होणार होता. तर सर, आपण काय नियोजन केलं होतं आणि काय आज रिझल्ट दिसतोय? सोबत कोण आहे? नमस्कार. नमस्कार. मित्रांनो, तुमचं नाव सांगा. ऋषिकेश नानासाहेब कनसे. वडील पुढे या. हे ऋषिकेशचे वडील. सर, आपलं नाव? नानासाहेब विठ्ठल कनसे. नानासाहेब विठ्ठलराव कनसे. आणि हे योगेश आप्पासाहेब कनसे. तर सर, काय नियोजन होतं आपलं आणि आज काय दिसतंय? आता ऋषिकेश भाऊ सांगतील. आता काय काय वाटतं तुम्हाला बागात? आम्ही आलो होतो तेव्हा परिस्थिती कशी होती? अगोदर आपण झाडावर बोलू आणि नंतर आपण बाहेर नियोजन कसं केलं, काय काय केलं वेळोवेळी, त्याचे फायदे काय आहे बागात ते आपण दाखवू. पहिले जेव्हा तुम्ही आलते का तेव्हा एवढं व्यवस्थित झाडं दिसत नव्हते. समजा काय म्हणजे होतं आगर असं हिरेगार झाडं नव्हते आपली. पिवळसरपणा जास्त होता. आणि तुम्ही जेव्हापासून आपण ट्रीटमेंट घेतली तेव्हापासून थोडंफार म्हणजे ग्रीनरी ते झाडं ओके मध्ये झाली. समजा आपली पान संख्या कशी होती बरं? नाही, पान संख्या लई कमी प्रमाणात होती. बरं. या दिवसात म्हणजे डायरेक्ट पिवळसरच होत होते जास्त प्रमाणात. या दिवसात एवढे जास्त हिरेगार राहत नव्हते. बरं आम्ही आल्यावर काय केलं असं आपण का झाडामध्ये बदल झाले? औषधी ते घेतले आपण समजा. अच्छा, फवारण्या फवारण्या. सर, आपण काय ट्रीटमेंट दिली होती यांना? आपण सर तानाची ट्रीटमेंट, जे ताण अवस्थेत झाडामध्ये जे काही आपल्याला काडीमध्ये स्टोरेज करायचे असतं ते स्टोरेज दिलं. आणि त्यानंतर बाहेर नियोजनासाठीच आपण जास्त प्रयत्न केले. बरोबर आहे का? आणि अगोदर जेव्हा आलो होतो आपण तेव्हा मला वाटतं तुम्ही पाणी तोडलेलं होतं आहे ना? तानावरच. म्हणजे तुम्ही पावसाच्या पाण्यावरच तानावर सोडून दिलेलं होतं झाडं, कारण पाणी वगैरे दिलेलं नव्हतं. तर मग पहिल्या फवारणीमध्येच भरपूरसा पिवळसरपणा कमी झाला होता. पानसंख्या थोडी जेमतेम होती. आणि आपण जेव्हापासून सुरुवात केली सर, आता बाहेर नियोजनामध्ये बघा तुम्ही, नवीन पालवी बागेमध्ये जास्त दिसते. बागेमध्ये कुठं पिवळसरपणा नाही आहे. आणि जी फूट आहे, बरं आता जी बागेमध्ये आपली बहारात फूट निघलेली आंब्या बहारात, आता याच्यावर तुम्ही समाधानी आहे का? कसं आहे? समाधान आहे. कशी फूट आहे बागेत आपली? भरपूर प्रमाणात आहे. कळ आपली किती आहे? गळ एवढ्या प्रमाणात नाही, पण हाय थोडीफार 1-2% जी पिवळसर बारीक जी कमकुवत गुंडी आहे. आणि आपली झाडं किती वर्षाची? आता 6 वर्ष लागलं झाडाला. अच्छा. आता ह्या सगळी झाडसंख्या किती? 320. तर आता तुम्हाला काय वाटतं, आता झाडामध्ये ह्या वर्षी किती माल निघेल असं तुमचा एक अंदाज, शेतकरी अंदाज? आम्ही तर आमचा अंदाज सांगूच व्हिडिओ. आमचा अंदाज आहे 15 टन निघाल पाहिजे. अच्छा, 6व्या वर्षात झाड. 6व्या वर्षात झाड. आम्ही ज्या डिसेंबरमध्ये पहिल्या वेळेस आलो होतो काका, त्यावेळेस तुमच्या बागेमध्ये काहीतरी आंतरपीक होतं. म्हणजे असं काही होतं की जे आम्हाला खोडं वाटायचं. काय होतं? वांगे आणि मिरची. तर त्यावेळेस मी तुम्हाला विचारलं बी होतं की तुम्ही आंतरपिकं बंद का नाही केली अजून? आता तुमचं 5.5 वर्षाचं झाड आणि त्याच्यामध्ये वांगे मिरचीचे मोठमोठाले खोडं होते. असंही नाही की काही रोपडे वगैरे टाईप होते. तर त्यावेळेस काका, तुम्हाला काय वाटलं की आम्ही जी ट्रीटमेंट सुरू केली, कारण 2-3 वेळेस असं झालं की ऋषिकेश भाऊ होते, आम्ही ट्रीटमेंट देऊन गेलो, तुम्ही तिथं वस्तीवर आम्हाला भेटले होते, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय आशंका होत्या? काही तवालाही खराब होते झाड. नाही, पण आम्ही ट्रीटमेंट सुरू केली, याचं काही होईल असं काही वाटलं तुम्हाला? वाटलं ना, पहिल्याच फवारणीत झाड एकदम हिरवेगार झाले आणि चांगले आगारी मारली ते. नंतर मग आगारी मारण्यासाठी तुम्ही औषध दिलं, 2 वेळेस त्याची फवारणी केली, मग त्याच्यानंतर तानवर सोडल्या. म्हणून पहिल्या स्टेटमेंट मध्ये भारी झाडं झाली. 2400 रुपये तुम्ही औषध द्यायचं का? त्यांनी चांगलं पावसाचा अंदाज सांगितला होता, त्यामुळे आपण तानाची फवारणी लवकर घेतली. नाही, दुसरं असं झालं होतं की यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळं, पावसामुळंच एवढं पाणी होतं की त्यांनी तानावर गेलेले होते. त्यामुळे वरचं पाणी देणं खूप जरुरी होतं. आणि ते काय, पाऊस उघडलं भरपूर बागेमध्ये जवळपास 30-35-40% वरती पानगळ होऊन गेली होती. कारण झाडं तानावर होते आणि जसं जसं ते वापसा व्हायला लागली तसं तसं पानगळ वाढत गेली होती. आता योगेश भाऊ, तुमच्या बागामध्ये आम्ही काही दिवसापूर्वीच ट्रीटमेंट सुरू केली. मला वाटतं 15-20 दिवस झालेत. ठीक आहे. त्याच्या अगोदर तुमच्या गावामध्ये 10-12 बागांमध्ये आमची ट्रीटमेंट चालू होती. तर तुम्हाला का वाटलं की आमची ट्रीटमेंट घ्यावी? मी हे बाग बघितलं, हिंडून बघितलं सारे. आपल्या बागेमध्ये पिवळेपणा होता आणि बागेमध्ये ग्रेनरी पिवळेपणा कमी झालेला होता.
त्यामुळे मला वाटतं ट्रीटमेंट एकदा घेऊन बघावं. तर मी घेतले औषध दिले तुम्ही सोडले तर बराचसा फरक पडला. चांगले तुमच्या शेताच्या बाजूलाच लक्ष्मण भाऊचा बाग आहे. लक्ष्मणबागमध्ये त्याचे ट्रीटमेंट चालू आहे. त्यांची झाडं पाहूनच मग मी ट्रीटमेंट घेतली. अच्छा. आणि तुमच्या बागेमध्ये सुद्धा मला वाटतं कनसे भाऊ तुमचे वाघाडी शिवारामध्ये, अमरापूर वाघाडी शिवारामध्ये त्यांचं बाग आहे, सोमनाथ भाऊ. तर त्यांचं तुम्ही बाग बघितला होता का अगोदर? हो त्यांचं बघितलं होतं. वडीलच गेले ते बघायला. हां. ते म्हणे त्यांचे त्यांचे चांगले म्हणे, मग त्यामुळे म्हणलं बोलतो म्हणलं त्यांची ट्रीटमेंट चांगली होती. त्यांचं माल चांगला नाही माल चांगला नाही का म्हणलं, मग सर सोबत बोलतो म्हणलं तसं. असं माल चांगला निघाला, गळ नव्हती, गळ नव्हती. हा वजन फळांचं क्वालिटी साईज, Quality बी भारी मंगूचा प्रादुर्भाव नव्हता. कारण आम्ही त्यांची ट्रीटमेंट सुद्धा लेटेस्ट सुरू केली होती. जवळजवळ मला वाटतं जून जुलैच्या आसपास त्यांची ट्रीटमेंट सुरू झाली होती. त्यास फळ चांगलं सेट झालेलं होतं. फक्त साईज साठी आम्ही सगळ्यात यावर्षी अगोदर आता आमची ट्रीटमेंट तिथं म्हणजे सुरुवातीपासून झाली. सुरुवातीपासून. कारण हार्वेस्टिंग झाल्यापासून आपलं चालू होतं. हा, आता यावर्षी जे उत्पादन त्यांच्या बागेत निघाल त्याची जिम्मेदारी आमची आमची होती. राहील. आता बरं, आता आपल्या बागेमध्ये तुमच्या झाडांची हाईट वगैरे वाढली का चांगली? झाडांचं हाईट वाढली चांगली, झाड पान संख्या हो, भरपूर पान संख्या झालं. म्हणजे खेटायला लागले. आहे ना. झाड डेव्हलप बी झालं तसं. त्यासोबत काय झालंय, जे आता पहिलं अगोदर काय होतं, तुमचं इथं उभं राहिलं सगळं ह्या झाडातून ते झाड दिसत होतं. डायरेक्ट दिसत होतं. हा, ते आता बंद झालं. म्हणजे आम्हाला बागच काढायचं वाटत आम्ही जास्त. हा, म्हणजे ते वांगे आणि ते आणि मिरची लईच घाण होती ना. सर, शेतकऱ्यांना एक मला बागेतून एक मेसेज द्यायचा आहे की ह्या बागेमध्ये आपण काय केलेलं आहे, जे आपलं तानातलं नियोजन, त्यानंतर बहार नियोजन आणि त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन, जे आपण पाणी व्यवस्थापन वेळोवेळी केले त्याचे परिणाम दिसतात. बागेत कुठं गळ नाही. गळ आज सेटिंग बागेमध्ये एवढी की झाडाची कुवत नाही तेवढी. हा. बरोबर आहे का? हे बघा, तुम्ही सेटिंग दाखवू शकता बागेमध्ये. झाडांची पान संख्या, झाडाची ग्रीनरी, झाडामध्ये असलेलं स्टोरेज, ताकद, ती सगळी आपल्याला हे जे नियोजन झालेलं आहे याच्यानुसार दिसून येते. तरी आणि आपण जे आता पाणी नियोजन केलेलं आहे बरं का ऋषिकेश, आता इथं पाणी चालू आहे आपलं, आतल्या भागात सुद्धा पाणी चालू आहे. आपण कुठेही बंद केलेलं नाही. बरोबर आहे? हे पावसाळ्यापर्यंत आपल्याला याच पद्धतीत ठेवायचे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी कमी त्यांनी ते ड्रिपवर का व्हायना, पण ते जेवढं काही आपण मूळ चालू केलेलं आहे बहार नियोजन करताना, ताण तोडताना, तेवढी मूळ कंटिन्यू जर चालू ठेवली तर बागेमध्ये गळीची समस्या कमी होऊन जाईल. समस्या राहणारच नाही. आता आपल्याला ह्या बागेत ते जाणवतंय सर, गुंडी गळ कमी दिसते. त्यामुळंच, कारण जास्त मूळ जर चालू राहिलं तर जास्त अन्नद्रव्य झाडात जाणार आहे आणि तेवढंच पानाला जास्त अन्नद्रव्य मिळणार आहे आणि पान प्रकाश संश्लेषण क्रियेसोबत जास्त अन्न तयार करणार आहे झाडात आणि त्याच्यामुळे झाडात ताकद राहणार आहे आणि गुंडी धरण्याची क्षमता झाडाची वाढून जाणार आहे. त्याच्यामुळे पाणी व्यवस्थापन हा सगळ्यात महत्वाचा टप्पा चालूच ठेवणं बहार नियोजनामध्ये. आणि इथून पुढे आता जे काही टेम्परेचर मुळे गळ होती, कारण आता भरपूरचं टेम्परेचर वाढलं, त्याच्यामुळे बागेमध्ये आर्द्रता टिकून राहणं फार गरजेचं आहे. आता आपण या बागेमध्ये गवत कट केलं कारण हाईट झाली होती बरोबर. ज्या शेतकऱ्यांच्या बागेत जास्त गवत झालेलं आहे, हाईटवर आलेलं आहे, त्यांनी कट करावं. कट केल्यानंतर ताबडतोब कीटकनाशक, बुरशीनाशक आणि बागेत पाणी सोडावं. कीटकनाशक, बुरशीनाशक, एखादं अन्नद्रव्य जे देता येईल ते द्यावं. त्याने काय होईल, जी काही गवतांवरची कीड रोग आहे ते जो झाडावर येणार आहे त्याचा इफेक्ट त्या गुंडीवर, त्या पानावर, झाडावर होणार नाही. सर, त्यामुळे ती फवारणी होणं गरजेचं आहे. एक प्रश्न आहे आपला, याच्यामध्ये मध्ये पाणी दिलं चालन का? समजा आता याच्यानंतर तुम्ही म्हणले होते लिंबाच्या आकाराची झाली का, त्यानंतर डायरेक्ट ड्रिपद्वारे दिलं तरी चालेल? नाही, मग आपल्याला पाणी कुठलंच बंद नाही करायचं. आता म्हणजे लगेच बंद नाही करत आपल्याला आता हे पाणी जे आहे का हा. हे तर कंटिन्यू चालू ठेवा. आता मधल्या भागामध्ये तुम्ही ड्रिपवर चालवलं ते तरी तर आहेच. चालतं. हा. बरोबर आहे का? कारण पाणी तिथं कंटिन्यू ठेवा. ते रेग्युलर आपल्याला मूळ सगळं चालू ठेवायचं, मूळ कोणतंच बंद करायचं नाही. जेणेकरून काय होईल, याची सगळी ग्रोथ चालू राहील तुमची. आणि तुमचं पाणी चालू, पाणी भरपूर आहे तुम्हाला. आपण ते ड्रिप का बरं म्हटलो, ज्या लोकांकडे पाणी कमी आहे, आता तुम्हाला बॅक वॉटरचं पाणी पैठण जायकवाडी धरणाचं तुम्ही मध्ये तर द्याच द्या, पण सोबत आतून जर पाणी ठेवलं तर अजून तुमच्या झाडांची ग्रोथ अशीच राहील. पिवळसरपणा कमी राहील, ग्रीनरी कंटिन्यू राहील, झाडाची पानांची साईज वाढत राहील आणि येणाऱ्या पावसाळ्यात हे झाड अजून डबल दिसतील. येणारे जो बहार राहील का पुढचं जे पावसाळ्याचं वातावरण राहील, एक वर्ष निघून पुढच्या आंब्या बहारापर्यंत हे झाड आपल्याला डबल दिसतील. घेतले पाहिजे. तेच होणार आहे. सर बोला. रामराव शेतकरी मित्रांनो, मी संतोष वडे पाटील. आम्ही या गावामध्ये म्हणजे पिंपळवाडी या गावामध्ये आम्ही आलो होतो. याच्या बॅक साईडलाच अशोकराव थोटे दुकानदार यांचा बाग होता आणि ते मिलीबगमुळे परेशान होते. त्यांनी मिलीबगसाठी भरपूर ट्रीटमेंट घेऊन बघितल्या होत्या. मग त्यांनी आम्हाला बोलवलं
आणि आम्ही त्यांच्याकडे मिलीबगची ट्रीटमेंट केली होती, जे सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात गुणकारी आपण ज्याला म्हणतो. तर अशोकरावांच्या बागामधला मिलीबग 15 दिवसामध्ये गायब झाला होता, जो ते 2 महिन्यापासून परेशान होते. तिथून या गावामध्ये आमची बागा सुरू झालेली होती दमदमाने. आम्ही जी ट्रीटमेंट देतो ती झाडाच्या गरजेनुसार आम्ही देतो. म्हणजे आपण ज्याला बरेचसे शेतकरी ऐकतो, हे शेड्यूल ते शेड्यूल, आणि त्या शेड्यूलच्या चक्करमध्ये झाडं खराब करून टाकतो. हे बघा, शेड्यूल जरुरी असतं, पण झाडाच्या गरजेनुसार ते शेड्यूल असायला पाहिजे. एक जनरल शेड्यूलने काम चालत नाही, कारण काही झाडं 5 वर्षाचे असतात, काही 10 वर्षाचे, काही 15 वर्षाचे. जमिनीचा प्रकार वेगळा असतो, कुठं हलकी जमीन असते, कुठं भारी जमीन असते. त्यामुळे प्रत्येक जमिनीमध्ये त्या झाडानुसार त्याचं शेड्यूल असायला पाहिजे, एक जनरल शेड्यूल नसायला पाहिजे. आणि फळबाग सोबतीचा हाच प्रयत्न असतो काका, की आम्ही झाड बघितल्यानंतर झाडाची जी स्थिती आहे, त्याची जी गरज आहे ती कशी पूर्ण होईल, त्या हिशोबाने आम्ही शेतकऱ्यासोबत काम करत असतो. दुसरी गोष्ट, आम्ही फळबाग सोबती आमचं मार्गदर्शनाचं काम आहे झाडाच्या गरजेनुसार. जोपर्यंत शेतकरी त्या गोष्टी वेळेवर करणार नाही तोपर्यंत रिझल्ट येत नसतो. आज ऋषीभाऊचा रिझल्ट आलेला आहे, तर याचं सगळ्यात 90% श्रेय ऋषीभाऊला जातं, कारण त्यांनी ते टायमावर केलेलं आहे आणि काकांनी त्याचा साथ दिला आहे. त्यामुळं आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना एक नम्रतेची विनंती आहे की जी ट्रीटमेंट तुमच्या घराची गरज आहे ती आम्ही सांगितलेली आहे, ती योग्य वेळेवर करावी आणि मग असा रिझल्ट बघावा. तर धन्यवाद ऋषीभाऊ. अजून काही बोलायचं तुम्हाला? धन्यवाद काका. धन्यवाद सर. सर, एक मला विचारायचं, हे तर म्हटले 15 टन माल निघेल, 320 झाडं आहे. झाडाच्या फुटीनुसार तुमचा काय अंदाज आहे? माझा अंदाज 16 टनाच्या वरतीच आहे. अच्छा. आणि माझा पण अंदाज सांगतो मी, 20 टनाच्या खाली माल निघणार नाही या बागेत. 20 टन माल निघणार या बागेत. तर आपला व्हिडिओमध्ये शब्द राहिला. ठीक आहे चालेल, काय आता भविष्यात आपल्याला फक्त पाणी नियोजन आणि रोगराईंचं नियोजन बस एवढंच करायचं आपल्याला. तुम्ही सांगितलं तेव्हा आम्ही करायला राजी आहे. चालेल. चालेल. सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद.